हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आमचा अचानक चुलीवर चिकन बनवण्याचा बेत ठरला. ग्रहण संपल्यानंतर आम्ही 8 वाजता मस्त अशी चूल पेटवली आणि मला चुलीवर चिकन वगैरे पोळ्या वगैरे करायला खूप आवडतं. सो मी चिकन करायला घेतलं आणि माझी जाऊबाई आलेली. सो त्यांच्यासाठी हा खास बेत होता चुलीवरचा चिकन रस्सा. असं सर्वात पहिले तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकली, त्यानंतर वाटण केलेलं ते टाकलं, ते चांगलं परतून घेतलं. त्यानंतर सर्व मसाले ॲड केले आणि चांगलं तेल सुटेपर्यंत होऊ दिलं. त्यानंतर मी थोडी धना पावडर टाकली, म्हणजे रसाला चांगलं थोडा घट्टपणा येतो. सो ते चांगलं मिक्सअप करून घेतलं आणि 5 मिनटं तेल सुटेपर्यंत होऊ दिलं आणि तोपर्यंत चिकन 4-5 पाण्याने मस्त धुवून घेतलं आणि तर चिकन टाकलेलं. सो ते पण 10 मिनटं चिकन तेलामध्ये होऊ दिलं. पाणी टाकायची घाई करायची नाही, पण मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे कारण खाली लागायला नको म्हणून किंचित पाणी ॲड केलं होतं. सो आता हे मस्तपैकी 10 मिनटं होऊ द्यायचे. मीठ टाकायचं बाकी राहिलेलं, सो मी मीठ आणि चिकनचा मसाला दोन्ही सोबतच टाकले आणि मग तेलात छान असं 10 मिनटं होऊ द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला हवं तेवढं पाणी आपण ॲड करायचं. सो मी 10 मिनटानंतर भाजी चांगली एकदा हलवून घेतली. सो अर्धी शिजलेली होती, तेलामध्येच अर्धी शिजून जाते आणि चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही. सो मी आता त्याच्यामध्ये लागलं तेवढं पाणी टाकणार आणि त्यानंतर अजून 10-15 मिनटं चिकनची भाजी चांगली शिजवून घेणार. सो तिला रसा पण मग चांगला येतो. तुम्हाला हवं तसा रसा तुम्ही ठेवू शकता, कमी जास्त. सो अशा प्रकारे ही चिकनची भाजी तयार झाली. मग आम्ही दोघी जावा मिळून मस्त पोळ्या केल्या आणि जेवणाचा आस्वाद घेतला. सो चिकनची भाजी खूप छान झाली होती, सर्वांना आवडली. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.